हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार. तर किचनची अशी अवस्था बघून तुम्हाला मागचा जुना एक व्हिडिओ म्हणजे लक्षात आला असेल. ॲक्च्युली त्या व्हिडिओमध्ये मी बोलली होती की संडे गेला की मंडेला किचनची अवस्था अशीच काहीशी होत असते आणि सेम आज तसंच झालेलं आहे. ॲक्च्युली खूप दिवसानंतर म्हणजे चिऊचे पप्पा घरी होते, त्यातल्या त्यात मुलांना सुट्टी होती, म्हणून संडे आमचा खूप निवांत आणि खूप एन्जॉय करण्यामध्ये गेला होता. ॲक्च्युली दिवसभर चटकमटक बनवून बनवून खाण्यात गेला आणि सायंकाळ मस्त आम्ही बाहेर गेलो होतो, गुपचूप खाल्ले, त्यानंतर बाहेरून बिर्याणी आणले होते आणि हा सगळा पसारा असाच पडला होता. कारण म्हटलं काम तर जे आहे ना ते आयुष्यभर चालतच असते, ते काही संपणारच नाही, पण आपले फॅमिली मुमेंट्स जे आहेत ना ते सुद्धा जगले पाहिजे. म्हणून कालचा दिवस फुल फॅमिली फॅमिली टाईम होता. म्हटलं चला ज्यांना जे बोलायचं आहे ते बोलू द्या, आपण मस्त आपण आपली फॅमिली टाईम एन्जॉय करूया, म्हणून कालचा दिवस पूर्ण एन्जॉयमध्ये घालवला. आता आज मंडेला सकाळी आधी तर मुलांचं टिफिन दिलं, त्यानंतर चिऊच्या पप्पांचं टिफिन दिलं, मस्त स्वयंपाक केला आणि आता हा पूर्णपणे किचन मी असं आवरून घेतलेला आहे आणि गॅस ओटासुद्धा असं छान चकचकीत करून घेतलं. नाही तर माझं म्हणजे किचन खूप छान व्यवस्थित आणि चकचक असते, पण कधीमधी होते आपल्याला असं वाटते की चला म्हणजे कामात तर तेवढा वेळ घालवण्यापेक्षा आपण तोच वेळ आपल्या फॅमिलीला देऊ शकतो, म्हणून कालचा दिवस तो फ्रीमध्ये सोडला होता. त्यानंतर आत्ता पूर्ण गॅस ओटा पुसून काय धुवूनच काढला मी, कारण काल खूपच काही काही पदार्थ बनले या किचनमध्ये. सो म्हणून म्हटलं चला पूर्ण पुसून धुवूनच काढून घेऊया. त्यानंतर काय होतं आहे ना, हा पाण्याचा घडा हल्ली मी रात्रीला भरतच नाही आहे, कारण असं होते रात्रभर पाणी भरून ठेवला ना तर तो सकाळी सकाळी इतका थंडगार होऊन जाते ना, मग अक्षरशः पिल्याच नाही जात. म्हणून चिऊच्या पप्पांनी सुद्धा सांगून ठेवलेली आहे की सकाळी उठल्यानंतर पाण्याचा घडा भरत जा, म्हणून मी सकाळी उठून जे आहे यामध्ये पाणी भरत असते. खरं तर हे पूर्ण किचन क्लीन करायला मला अक्षरशः 1 तास लागलेला आहे. भांडी खूप जास्त नव्हती, कारण अर्धे भांडे मी बाईला दिली होती आणि अर्धे भांडे मी घासून काढली होती. त्यामुळे तरी पण मला किमान 1 तास तरी पूर्ण किचन क्लीन करायला लागलं आणि 1 तासाची मेहनत. आणि आता तुम्ही बघू शकता इतकं छान मस्त असं किचन मी चकचकीत करून ठेवलेलं आहे. खरं सांगू तर किचनचा एवढा पसारा पाहून ना मला इतका संताप आलेला होता ना, पण शेवटी कसं बसं आवरलं बाई मी हा किचन. आणि आता काय झालं ना, म्हणजे घरातही छोटा मोठा पसारा झालेलाच आहे. सो तो सगळा आवरण्याआधी म्हटलं चला एखादा फ्रूट्स खाऊन घेऊया, म्हणजे अंगामध्ये छान एनर्जी येते आणि आपल्याला ही काळजी जी आहे ना स्वतःची करावीच लागते, कारण आपल्या घरातला पसारा हे आपल्यालाच आवरावं लागते. लोक काही आपल्या घरातला पसारा आवरायला येतच नाही, फक्त लोक काही गोष्टी बोलायला येतात. त्यामुळे मला असं वाटते की आपण आपल्याच कामांमध्ये आपण आपल्या हेल्थकडे लक्ष दिलेलं ना कधीही बरं. आणि पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट सांगते, ती म्हणजे आपलं घर आहे. घर म्हटल्यावर पसारा होणारच आहे, किचन म्हटल्यावर पसारा होणारच आहे, कारण हॉटेलमध्ये पसारा होत नाही, हॉटेलमध्ये जसंच्या तसं असते, पण घरांमध्ये या सगळ्या गोष्टी होतच असतात. त्यानंतर बघा मी कालच्याच दिवशी ना नर्सरीमध्ये गेली होती, तिथून काही प्लांट्स आणलेले आहेत आणि त्यासोबतच हे लिक्विड स्प्रे आणला, जो कीटकनाशक म्हणून म्हणजे झाडांसाठी खूपच जास्त उत्तम असतो. आणि त्यातल्या त्यात म्हणजे माझ्या काही झाडांना जे आहे ना कीड लागलेली होती. म्हटलं चला आपण जिथे जिथे कीड लागलेली आहे त्या झाडांच्या अशा फांद्यावर छान स्प्रे करून घ्यायचं आणि अगदी मी मुळापासून ते वरच्या टोक्यापर्यंत म्हणजे पूर्ण झाडांच्या फांद्यावर जे आहे ना स्प्रे करून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा हेच ते गोड गोड छान असे मस्त प्लांट्स जे मी कालच्या दिवशी घेऊन आणलेले होते. ॲक्च्युली माझ्या बाल्कनीमध्ये फ्लावर्सचे झाडच नव्हते, कारण फ्लावर्सच्या झाडांसोबत ना माझा खूप एक वाईट अनुभव आहे. जेव्हा मला कधी रिकामा वेळ मिळेल किंवा व्हिडिओ आपला चांगला बऱ्यापैकी म्हणजे थोडा मोठा होईल त्या दिवशी मी तुम्हाला शेअर करते. आज खूप जास्त काही माहिती इथे मी शेअर करू शकत नाही, पण तरीही आज रिस्क घेऊन जे आहे ना मी परत प्लांट्स घेऊन आणलेले आहे. 2 सिजनेबल आणले, त्यानंतर एक असं गुलाबाचं झाड आणलेलं आहे ज्याला ऑलरेडी 3 छोटे छोटे फुलं आलेले आहे आणि काही दिवसानंतर म्हणजे ते फुलसुद्धा छान उमलेल. त्यानंतर हे शेडिंगमध्ये आणलेले आहे आणि राणी कलर मध्ये फ्लावर्स ना खरंच खूप छान दिसतात.
त्यानंतर ना मला थोडंसं हालसुद्धा डीप क्लिनिंग करून घ्यायची होती. ॲक्च्युली होते काय ना, मुलं म्हणजे शाळेतून आले किंवा त्यांचा अभ्यास वगैरे घेतला तर मग इथल्या इथेच पुस्तक वगैरे जे आहे ना ते या टी टेबलवरच मांडून ठेवतात. आणि वेदांत तर इतके सारे टॉईज त्याचे पडून आहेत ना, छोटे मोठे, म्हणजे त्याला असं वाटते की सगळं खेळणे म्हणजे त्या टी टेबलला ना तो एक म्हणजे खेळण्यांचाच असा बॉक्स बनवून ठेवलेला आहे आणि तिथेच तो खेळत असतो. त्यानंतर सकाळी असं झालं होतं, वेदांचा आय कार्डच काही सापडत नव्हता. सो काल रात्री झोपण्याआधी ना तो सोप्यावर आय कार्ड घेऊन खेळत होता आणि सकाळी मग आम्हाला काही लक्षातच आलं नाही. पूर्ण घर शोधलं, पण ते म्हणतात ना वस्तू तिथेच असते पण जिथे आपल्याला अजिबात दिसणारच नाही आणि वेळेवर ती वस्तू मिळतच नाही आणि तोच प्रकार आज झाला होता. शेवटी त्याला विदाऊट आय कार्डनी म्हणजे शाळेमध्ये पाठवावं लागलं. आता मी क्लिनिंग करायला घेतली तर अगदी तो सोफा कवरच्या खाली म्हणजे गेलेला होता त्याचा आय कार्ड आणि मिळाला. आणि मग माझ्या डोक्यात असं आलं की बघा इथेच होतं, इथेच बसून मी चिवला सुद्धा रेडी करून दिलेली होती पण अजिबात तो काही दिसलाच नव्हता. त्यानंतर काल मला गहू थोडेसे पिसून आणायचे होते आणि वेदांचं असं असते की घरातल्या कामांमध्ये किंवा काही अशा वस्तू दिसल्या की त्याला खूप खेळणं सुचते. सो तो वाटीमध्ये गहू घेऊन ना इथे खेळत बसला होता, जे सोप्यावर खूप जास्त पसरलेले होते. म्हणून आधी एका डस्टिंग ब्रशने पूर्ण काढून घेतला. म्हटलं चला सोफा छान डस्ट करून घेते, कारण म्हणजे 1 ते 2 दिवसानंतर आहे ना मी हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवणार आहे. सो सोफा कवर मला काही वॉश करायचं नव्हतं म्हणून म्हणजे फक्त झटकून घेते आहे. त्यानंतर सोप्यावर जे काही धूळ, बारीक बारीक केस सगळं काही असेल ना तर तो या डस्टिंग ब्रशने इझिली निघून जाते. आणि जेव्हाचं हे डस्टिंग ब्रश मी वापरत आहे ना तेव्हाची मला खूप जास्त अशी घरामध्ये डीप क्लिनिंग करायची गरज पडत नाही आणि शक्यतो घरात कोणत्याच भागावर जे आहे ना डस्ट दिसत नाही. या डस्टिंग ब्रशने इझिली निघून जाते, हाताचा सुद्धा वापर कमी होतो. त्यानंतर छान व्यवस्थित असं सोफा कवर वगैरे जे आहे ना ते टाकून ठेवून दिलं. आणि सोफा कवर टाकण्याची एक टेक्निक म्हणजे दोन्ही साईडला जे आहे ना त्याला आपण त्या फट असते ना सोप्यामध्ये, त्या फटीमध्ये असं छान आपण जर त्यांना टाकून ठेवलं तर तो मग शक्यतो पडणार नाही. सो मी नेहमी असंच करून ठेवते. पण घरात मुलं असले की सोफा कवर आपण कितीदा आवरा तो जसंच्या तसंच होत असतो, पण किमान काहीतरी तास जे आहे ना तो घर असं छान स्वच्छ दिसेल म्हणून मी ही टेक्निक जे आहे ते यूज करत असते. त्यानंतर पूर्ण असं सोफा छान क्लीन केला होता आणि आता हा पसारा पाहून ना मला इतका वैताग येत आहे ना कायच सांगू तुम्हाला. सो माझ्या डोक्यामध्ये ना एक म्हणजे कार्टूनपणा सुचला, ते म्हणजे वेदांत तर स्कूलला गेलेला आहे. म्हटलं चला तो येण्याआधी ना जेवढे काही छोटे मोठे टॉईज आहेत ना 2 दिवसासाठी मी लपवून ठेवून देणार आहे. म्हणून मी या बॉक्समध्ये लपवून ठेवते आहे, कारण 2 दिवसानंतर हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवणार आहे आणि हा टी टेबल मला यूज होणार आहे. आणि हे जर मी आत्ता लपवले नाही ना तर तो परत यावर पसारा करणार, म्हणून 2 दिवसासाठी त्याचे टॉईज मी लपवून ठेवले. त्यानंतर पूर्ण टी टेबल छान असं डीप क्लीन करून घेत आहे. माझ्याकडे कॉलिन आहे, सो लिक्विड स्प्रेसुद्धा आहे, त्याच्याने सुद्धा होतो, पण इतका जास्त हा म्हणजे खराब झाला होता ना म्हणून मी याला कॉलिनने असं पुसून घेते आहे. एक सॉफ्ट म्हणजे रुमाल नॅपकिन जे असते ना ते घेतलेलं आहे, त्यानेच पूर्ण क्लीन करून घेते. सो काय झालं ना, कूलरसुद्धा आम्ही इथे हॉलमध्येच ठेवलेला आहे, कारण बाहेर जर एखादी महिना मी बाहेर ठेवला होता, पण बाजूला काम सुरू असल्यामुळे इतका जास्त धूळ त्यावर येत होता ना, अगदी पूर्ण धूळ खराब होऊन गेला होता माझा कूलर. त्यामुळे मी आता काही तो रिस्क घेत नाही, म्हणून मी याला घरातच ठेवते. आणि घरात ठेवले की मग वस्तू आपल्याला असं सतत क्लीन करत राहावं लागते. त्यानंतर कूलर पुसून घेतला. आता टी व्ही पुसण्याची वेळ आली होती. म्हटलं चला टी व्हीसुद्धा छान पुसून घेऊया. सो आपण काय करतो ना, कधी कधी मला म्हणजे सवयी आहे जेवण वगैरे करताना ना मी म्हणजे बसते टी व्ही वगैरे बघण्यासाठी, तर स्विच बोर्डला जेवणाचे हातं वगैरे लागतात, त्यामुळे मग ते खराब दिसते, म्हणून पूर्ण पुसून घेतलं. आणि घरामध्ये असा एकही कोपरा नाही जिथे वेदांचे टॉईज सापडणार नाही. सो इथे या इन्व्हर्टर बॉक्सवर सुद्धा त्याचे 1-2 टॉईज होते, ते सुद्धा मी लपवून ठेवून दिले. त्यानंतर असा जो क्लिनिंग ब्रश आहे ना छोटासा, तर तो होता माझ्याकडे. ॲक्च्युली इन्व्हर्टर सुरू होता, कारण आमच्याकडे लाईट गेलेली होती, त्यामुळे पूर्ण आता बंद करून जर पुसलं असतं तर मग माझा व्हिडिओ पूर्ण असा ब्लर दिसला असता, म्हणून मी सुरू याच्यामध्येच इथे पुसती आहे. म्हणून मी जास्त काही त्याची क्लिनिंग केलेली नाही, भीत केली, कारण लाईटिंगपासून ना मला खूप भीती वाटते. सो त्यानंतर पूर्ण असं छान टॉईज वगैरे जे आहे ते छान पुसून ठेवले, स्विच बोर्ड पुसला आणि असं सगळं पुसून माझं घर झालं होतं छान असं नीटनेटकं आणि सुंदर. आणि या सुंदर घरासोबतच मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, मी सुद्धा माझी काळजी घेते. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ गुड डे.